नमस्कार. आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे ठेचा. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला आणि जेवणाला चव देणारा, आस्वाद देणारा असा प्रसिद्ध असलेला हा मिरचीचा ठेचा मी बनवणार आहे. आणि हे बघा, त्यासाठी मी 1 वाटी मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत. एक 10-15 मिरच्या आहेत त्या. अर्धी वाटी शेंगदाणे येते. हे शेंगदाणे आपण पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती गरम करायला. आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया सगळ्यात आधी. तर हे बघा, अशा पद्धतीने हे आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. खरपूस भाजायचे शेंगदाणे. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता काढून घेऊया आपण. आता याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे बघा. हे बघा, मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. आता यामध्ये आपल्याला एक कांदा मी चिरून घेतलेला आहे बघा. असा चौकोनी कांदा चिरून घेतलेला आहे. तो कांदा भाजून घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा. कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अर्धा कच्चा कांदा भाजायचा आहे. आता कांदा भाजत असतानाच यामध्ये मी हा लसूण घालणार आहे बघा. 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घातलेले मी. लसूण पण आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे ठेचा आणि भाकरी. लोक खूप आवडीने खातात ठेचा भाकरी. ठेचा भाकरी आणि सोबतीला जर पातीचा कांदा असेल तर मग जेवणाची चव आणखीनच वाढते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कांदा आणि हा जो लसूण आहे तो भाजून घ्यायचा आहे. कांदा लसूण भाजत आला की आपल्याला त्यामध्ये 2 चमचे जिरे टाकायचे आहेत. हे जिरे पण आपल्याला त्यामध्ये भाजायचे आहेत. मिक्स करून घ्यायचं बघा असं. जिरे टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे. ती जी आपण मिरची घेतली होती ती मिरची भाजून घ्यायची आहे त्यामध्येच. हे बघा, या कांद्याबरोबर आणि लसूण जिऱ्याबरोबर आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे. याच्यावरती प्लेट झाकून आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे 1-5 मिनिट. मिरची भाजली की लगेच आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे बघा. कोथिंबीर टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर हे जे आपण शेंगदाणे घेतले होते भाजून ते शेंगदाणे पण टाकायचे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया. व्यवस्थित सगळं भाजून झालेलं आहे आपलं बघा. थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. असं प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी 5-10 मिनिटं ठेवून घेऊया. नंतर आपण हा खलबत्त्यात ठेचा ह्याचा करून घ्यायचा आहे. तर आपण बघू शकता हे ठेचा आता करून घेऊया आपण. ह्याचा थंड झालेला आहे बघा. ही मिरची कांदा वगैरे सगळं. आता आपण हे हे बघा असं खलबत्त्यामध्ये थोडं थोडं घालून असं कुटून घ्यायचं आहे बघा. ठेचा हा मिक्सरला करायचा नाही, खलबत्त्यामध्ये कुटूनच करायचा. कारण त्याची टेस्ट जी खलबत्त्याची टेस्ट मिक्सरला येत नाही. त्यासाठी आपल्याला हा असा खलबत्त्यात कुटूनच ठेचा करायचा आहे. पहिली जुनी लोक बघा भाज्या वगैरे करताना मसाले असे खलबत्त्यात कुटून घ्यायचे. त्यामुळे त्यांच्या भाज्या पण चवीला व्हायच्या. असं खलबत्त्यात कुटून घेतले की ठेचा खूप चवीला लागतो बघा. करून बघा तुम्ही, कमेंटमध्ये सांगा मला. अशा पद्धतीने आपल्याला हे बघा
हा ठेचा कुटून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा ठेचा आपल्याला कुटून घ्यायचा आहे. मस्त असा तयार झालेला आहे बघा मिरचीचा ठेचा. बघू शकताय तुम्ही. हे बघा मस्त अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा मी असा वाटीत काढून ठेवते बघा. वाटीत काढून ठेवायचे. भाजी नसली तरी चालते, ठेचा असला की ठेचा भाकरी पोट भरून खातात लोक. आपला ठेचा तयार झालेला आहे बघा आता. तर हे बघा तयार आहे आपला पारंपरिक आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला मिरचीचा ठेचा. तुम्ही याला भाकरी बरोबर खाऊ शकता. भाकरी बरोबरच ठेचा चांगला लागतो. तर सोबत कांद्याची जोड पाहिजे. हे बघा कांदा आणि असा मुठ्ठीने फोडून घेतला तर मस्तच एकदम. तर माझा हा ठेचा आणि भाकरी तयार आहे बघा. तर माझी ही ठेचेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.